वय आणि वजन वाढलं की गुडघेदुखी आणि पायांची कमजोरी ही एक समस्या बनते. जिना चढताना, चालताना किंवा खुर्चीवर बसताना गुडघ्यांमध्ये, पायाच्या गोट्यांमध्ये कटकट आवाज येणे, पायातील ग्रीस किंवा गुडघ्यातील ग्रीस कमी होणे ही सुद्धा एक कॉमन समस्या बनलेली आहे. पण मित्रांनो, काळजी करू नका. आज मी तुम्हाला सोपे व्यायाम प्रकार सांगणार आहे जे आपण खुर्चीत बसून सहजपणे करू शकतो. खुर्चीवर सोप्यामध्ये टीव्ही पाहता पाहता आपण ही एक्सरसाइज करू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी हे एक वरदानच ठरणार आहे. चला तर मग करूया हे सर्व सोपे आसन. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाटील आपल्या सर्वांचेच आपल्या YouTube चॅनलवर स्वागत करतो. सर्वप्रथम आपण बघूया टो रेजेस. खुर्चीवर एकदम रिलॅक्स बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवा आणि श्वासांच्या सहाय्याने आपण पाहणार टो रेजेस. फक्त आपले पायाचे पंजे वर उचलायचे आहेत आणि जमिनीला पुन्हा टेकवा. एक एक पायाने करा. 10 वेळा श्वास घेत पुन्हा श्वास सोडत पंजा खाली टेकवा. श्वास घेत पुन्हा खाली. अशा पद्धतीने नंतर तुम्ही दोन्ही पायाने श्वास घेत वरती आणा, थोड्या थांबा, श्वास सोडत पुन्हा खाली टेका. टो रेजेस. प्रत्येक प्रकार हा तुम्हाला 10 वेळा करायचा आहे. श्वास घेत पायाचे पंजे वर आणायचे आहेत आणि श्वास सोडत पंजे पुन्हा जमिनीवर टेकवायचे आहेत. टाचा आपल्या जमिनीला टेकलेले असतील अशा पद्धतीने तुमच्या पोटरीला आणि मांडीला ताण फिलिंग होत असतो. त्याच्यानंतर दुसरी एक्सरसाइज आपल्याला हिल रेजेस. आपल्या फक्त टाचा आपल्याला वरती उचलायचे अशा प्रकारे. श्वास घेत टाच वरती उचला, श्वास सोडत टाच पुन्हा जमिनीला टेका. पंजा जमिनीवर असेल. श्वास घेत पुन्हा टाच वरती आणा, श्वास सोडत टाच खाली टेका. पोटरीच्या स्नायूंना याच्यामुळे ताकद मिळत असते आणि पायामध्ये रक्ताभिसरण क्रिया सुधारते. त्यामुळे पायांना ताकद येत असते. श्वास घेत पुन्हा वरती आणा पाय, श्वास सोडत टाच खाली करा. प्रत्येक क्रिया ही तुम्हाला 10 वेळा करायची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, पुढची क्रिया आहे लेग रेज. बसल्या बसल्या आपला पाय हा सरळ वरती आणायचा आहे आणि पुन्हा हळू खाली सोडायचा आहे. पहिले सुरुवातीला उजव्या पायाने करा. श्वास घेत वरती आणा पाय, थोडा थांबा. बघा मांडी, पोटरी याच्यात तुम्हाला ताण फील होतो आणि हळू श्वास सोडत पुन्हा पाय खाली आणा. एक एका पायाने तुम्हाला 10 वेळा करायचं आहे. हीच क्रिया डाव्या पायाने करा. पंजा आपल्या बाजूने खेचा थोडा वरती आल्यानंतर. उजव्या पायाने 10 वेळा, डाव्या पायाने 10 वेळा. हीच क्रिया दोन्ही पायाने एका वेळेस पुन्हा करायची आहे. पुन्हा श्वास सोडत पाय खाली, श्वास घेत पूर्ण पाय सरळ करा. श्वास सोडत पाय पुन्हा जमिनीला टेकवा. श्वास घेत पाय वरती आणा, श्वास सोडत हळू पाय खाली आणा. लेग रेजेस करताना गुडघ्याला आधार देणारे स्नायू मजबूत होतात आणि त्यामुळे आपली गुडघेदुखी बरी होत असते. आता हीच क्रिया आपल्याला हाताचा सपोर्ट घेऊन करायची. आपले दोन्ही हात आपल्या मांडी खाली ठेवा आणि पुन्हा पाय वरती करा. थोडा थांबा आणि पाय खाली. पाय सरळ रेषेत आणा. वरती गेल्यानंतर पंजा थोडा आपल्या शरीराकडे खेचा, खाली आणा. श्वासांच्या साहाय्याने ताठ बसा. मित्रांनो, गुडघेदुखी ही एक समस्या बनलेली आहे. ती हळूहळू याच्याने दूर होत जाईल. श्वास घेत जसा जसा पाय वरती येईल तसा श्वास घ्यायचा आणि पाय खाली जाईल त्या पद्धतीने श्वास सोडा. हीच क्रिया पुन्हा तुम्हाला डाव्या पायाने करायची. पुन्हा मांडीला सपोर्ट द्या. श्वास घेत पाय वरती आणा, पुन्हा हळू पाय खाली आणा. श्वास सोडत उजव्या पायाने कमीत कमी 10 वेळा आणि डाव्या पायाने कमीत कमी 10 वेळा क्रिया करायची आहे. पुन्हा त्याच पद्धतीने मांडीला सपोर्ट देत आपला पाय, उजवा पाय क्लॉकवाईज 10 वेळा गोल फिरवा. ज्यांना खूपच गुडघ्याचा त्रास होत असेल त्यांनी ही क्रिया हळूहळू करायची आहे. किंवा जे क्रिया करत असताना, जो व्यायाम करत असताना त्रास होत असेल तो व्यायाम अवॉइड करा. क्लॉकवाईज 10 वेळा. हीच क्रिया अँटी क्लॉकवाईज 10 वेळा. घड्याळाच्या विरुद्ध दिशेने पूर्णपणे आपला पाय गोल फिरवायचा आहे, शून्य तयार करायचा आहे. उजव्या पायाने 10 वेळा करा. त्याच्यानंतर डाव्या पायाने पुन्हा क्लॉकवाईज गुडघा गोल गोल फिरवा.
श्वासांच्या साह्याने पूर्ण गोल फिरवा. त्याच्यानंतर अँटी क्लॉकवाईज गुडघा पुन्हा गोल फिरवा विरुद्ध दिशेने. दोन्ही पायांनी 10-10 वेळा. त्याच्यानंतर पुन्हा पायला सपोर्ट द्या हाताने आणि आपला पंजा आपल्याकडे खेचा आणि पुन्हा विरुद्ध दिशेने श्वास घेत पंजा आपल्या दिशेने शरीराच्या दिशेने श्वास सोडत पुन्हा हळूहळू तुमच्या पायाला ताकद येईल, तुमच्या गुडघ्यांना सुद्धा ताकद येईल आणि गुडघेदुखी हळूहळू कमी होईल. परंतु तुम्हाला रोज ही एक्सरसाइज करायची आहे. एका पायाने 10 वेळा, दुसऱ्या पायाने 10 वेळा. हीच क्रिया आपण डाव्या पायाने करू. पुन्हा आपल्या पायाला खालून मांडीला सपोर्ट द्यायचा आहे. पाय सरळ करा. अशा पद्धतीने फक्त घोट्यामध्ये आपल्या पायाची मुवमेंट करायची आहे. त्याच्यानंतर पुढची क्रिया आहे, आपल्या शरीराचा बाहेर आपल्या हातांच्या सहाय्याने आपल्या मांडीवर टाका आणि पुन्हा हिल रेस आपल्याला करायची आहे. अशा पद्धतीने थोडा थांबा. शरीराचा बाहेर पडल्यामुळे स्नायूंना पुन्हा ताकद मिळते. श्वास घेत वरती या, श्वास सोडत टाच खाली टेका. पुन्हा श्वास घेत वरती या, श्वासांच्या सहाय्याने रिलॅक्स होत. तुम्ही सुरुवातीला 10-10 वेळा, नंतर 15-15 आणि सवय झाली की 20-20 वेळा करू शकतात. एक एक्सरसाइज तुम्ही नंतर टायमिंग वाढून 1-1 मिनिटापर्यंत करू शकता. बघा, अशा पद्धतीने आपण शरीराचा भार आपल्या पायांवर टाकला तर पायांना पण ताकद मिळते. पोटरीचे स्नायू, मांडीचे स्नायू बळवान होतात आणि आपली गुडघेदुखी हळू कमी व्हायला सुरुवात होत असते. पुढची एक्सरसाइज आहे मित्रांनो, हिल स्लाइडर. पाय समोर करायचा आहे आणि हळूहळू पाय काय करायचं, आपल्या दिशेने ओढत मागे न्यायचा आहे जोपर्यंत आपल्या पाठीमागे आपले टाच उंच होत नाही. पुन्हा पाय सरळ करा. पुन्हा पाय हळूहळू आपल्याकडे सरकवत आणायचं. अशा पद्धतीने बघा. तर मागे बसून तुम्हाला होत नसेल, थोडं खुर्चीच्या काठाला या. बघा, अशा पद्धतीने पुन्हा पाय सरळने. पायामध्ये हळूहळू ताकद वाढायला सुरुवात होत असते. हीच क्रिया डाव्या बाजूने करा. पाय पुढे न्या, पंजा पूर्ण जमिनीला टेकलेला असेल आणि हळू त्याच पद्धतीने पाय सरकवत मागे न्यायचा आहे. आपली टाच उंच झाली की पुन्हा तीच क्रिया हळूहळू सुरू करा. एका पायाने 10 वेळा आणि दुसऱ्या पायाने 10 वेळा. अशा पद्धतीने तुम्ही पायांची एक्सरसाइज करत असतात. जे रोज खुर्चीवर बसू शकतात, दिवाणवर, सोफ्यावर बसून आपण ही एक्सरसाइज करू शकतात. मित्रांनो, शरीर साथ देईल तरच आयुष्य साथ देईल. त्यामुळे फक्त आपल्या आयुष्यात 10 मिनिटं काढा आणि ही एक्सरसाइज करा. तुमचे गुडघे आणि पाय मजबूत होतील. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुम्हाला व तुमच्या ज्येष्ठ मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांची गुडघेदुखी कमी होईल. तसेच आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, योगासन आणि प्राणायामचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद.